व्यवसायात अनेक वेळा निर्णय घेताना आपला गोंधळ होतो. एखादी स्ट्रॅटेजी प्लॅन करत असताना त्याच्या पुढे काय फायदे होतील किंवा काय तोटे होतील याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण झालेला असतो. अशा वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी एक गुरुमंत्र कामाला येतो, तो म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. पहिल्यांदा स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय ते सांगतो आणि पुढे आपण उदाहरणासहित समजून घेऊया. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे व्यवसायात एखादा निर्णय घेताना करायचं आत्मपरीक्षण. आता हे आत्मपरीक्षण कशाच्या आधारे करायचं, तर त्याचे 4 पॅरामीटर आहेत. SWOT. एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट्स. आता समजा की तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला स्वॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. समजा तुम्हाला किराणा दुकान सुरू करायचं आहे, तर त्याचं स्वॉट ॲनालिसिस कसं कराल? तर पहिला पॅरामीटर आहे एस म्हणजे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे तुमची क्षमता. आता किराणा दुकान सुरू करण्यासाठी तुमच्यामध्ये काय काय क्षमता आहेत किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी तुमच्यामध्ये काय क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा कसा वापर तुम्ही व्यवसायासाठी करून घेऊ शकता याचा पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग तुमच्या क्षमता काय असू शकतील? तर तुम्ही ग्राहकांसोबत चांगलं बोलू शकता, लोक जोडू शकता, किंवा चांगलं विक्री कौशल्य तुमच्याकडे आहे, किंवा दुकानदारीसाठी लागणारी कौशल्य तुमच्याकडे आहेत. हे तुमचे स्ट्रेंथ झाली. किंवा भांडवल, स्टॉक करण्यासाठी लागणारं मोठं भांडवल हे तुमच्याकडे आहे, ही झाली तुमची स्ट्रेंथ. ह्या गोष्टींचा वापर तुम्ही व्यवसायासाठी कसा करू शकता याचा सुरुवातीला तुम्हाला अभ्यास करावा लागतो किंवा त्यानुसार प्लॅनिंग करावं लागतं. किंवा दुकानदारीसाठी लागणाऱ्या अजून काही क्षमता आहेत का याचा शोध घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात किंवा तशा प्रकारे स्वतःला तयार करावं लागतं. दुसरा पॅरामीटर आहे डब्ल्यू म्हणजे विकनेस. जशा तुमच्याकडे क्षमता आहेत किंवा तुमची स्ट्रेंथ आहे, तसं काहीतरी विकनेस पण असतील, काही कमतरता सुद्धा असतील तुमच्याकडे. त्या व्यवसाय सुरू करायच्या आधीच म्हणजे किराणा दुकान सुरू करायच्या आधीच तुम्हाला शोधल्या पाहिजेत. समजा की तुमच्याकडं कमतरता असेल की तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करता येत नाही किंवा तुमच्याकडे मोठं भांडवल नाही आहे, ह्या तुमच्या कमतरता आहेत. तर याच्यावर काम करून त्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही त्या दूर करू शकता किंवा त्या कमतरतांवर कशा प्रकारे काम करू शकता जेणेकरून त्या तुमच्या उद्योगावर, व्यवसायावर परिणाम करणार नाहीत याचा विचार तुम्हाला करावा लागतो. आता समजा कम्युनिकेशनचा विषय असेल, तिथं तुम्ही कमी असाल, तिथं तुम्ही वीक असाल, तर त्यावर तुम्ही थोडंसं काम करून स्वतःचं कम्युनिकेशन स्किल वाढवू शकता. भांडवलाचा जर प्रश्न असेल, तिथं तुम्ही वीक असाल, तो तुमचा विकनेस असेल, तर तुम्ही काय करू शकता की कोणी क्रेडिटवर तुम्हाला सप्लाय करणारा आहे का बघू शकता, किंवा क्वांटिटी कमी खरेदी करायची पण होलसेल दरात खरेदी करायची, असं कोणी मिळतंय का, असा कोणी व्यापारी मिळतोय का, किंवा बँकेकडून कर्ज मिळतंय का, अशा गोष्टी तुम्ही शोधून त्यावर त्या तुमच्या विकनेसवर तुम्ही मात करू शकता. तिसरा पॅरामीटर येतो आपला ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. आता किराणा दुकान सुरू केल्यानंतर तो व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी काय काय संधी उपलब्ध आहेत, काय काय ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल, त्यावर अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं प्लॅनिंग करावं लागेल. आता तुम्हाला संधी कशा कशा उपलब्ध असू शकतील, तर तुम्हाला थोडं मार्केट सर्वे करावं लागेल की आत्ता ग्राहक कशा प्रकारे खरेदी करतात किंवा त्यांची खरेदी करण्याची मानसिकता काय असते, त्यांच्या किराणा खरेदीबद्दलच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना कशा प्रकारची सर्व्हिस हवी आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांची गरज ओळखून त्यामध्ये तुम्ही त्या गरजा कशा पूर्ण करू शकता, त्यांची काही समस्या असेल तर ती कशी सोडवू शकता तुम्ही ह्या उद्योगाच्या माध्यमातून, ह्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ही तुमच्यासाठी एक संधी किंवा एक अपॉर्च्युनिटी असेल जी इतर कोणी करत नाहीये. ते तुम्ही करून एक व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पाय रोवून उभं राहू शकता. समजा की तुमच्या भागात कोणीच घरपोच किराणा देत नसेल पण तशा प्रकारची मागणी ग्राहकांकडून आहे,
तर ती तुम्ही संधी म्हणून घेतली पाहिजे, त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे आणि घरपोच किराणा द्यायला सुरू केलं पाहिजे. चौथा पॅरामीटर आहे थ्रेड्स म्हणजे टी. तर जशी अपॉर्च्युनिटी आहे, उद्योग वाढवण्यासाठी संधी आहेत, तसंच उद्योगात नुकसान करणाऱ्या काही धोके सुद्धा तयार होतील. तर त्याचा सुद्धा तुम्ही उद्योग सुरू करायच्या आधी म्हणजेच किराणा दुकान सुरू करायच्या आधी विचार केला पाहिजे. समजा की तुम्ही घरपोच किराणा द्यायला सुरू केलं. आता किराणा व्यवसाय करणारे काय तुम्ही एकटे नसणार आहे, इतर सुद्धा तुमचे स्पर्धक किंवा कॉम्पिटिटर्स असणार आहेत. ते सुद्धा घरपोच किराणा द्यायला सुरू करतील. तुम्ही मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिला, ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देतील. ते तर तुमच्यापेक्षा जुने आहेत, तुमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट देणं त्यांना परवडेल. मग अशा वेळेला तुम्ही मार्केटमध्ये कसं टिकणार? तुमच्याकडे ग्राहकांनी काय यायचं? किंवा बाकीच्या स्पर्धकांमुळे तुमच्या व्यवसायाला जे काही धोके तयार होत आहेत याचा विचार तुम्ही आधी केला पाहिजे आणि याच्यावरचं सोल्युशन आधीच काढून ठेवलं पाहिजे. ग्राहकांना म्हणजे इतरांपेक्षा तुमच्याकडं खरेदी करणं हे जास्त चांगलं किंवा तो एक्सपिरियन्स त्यांना जास्त चांगला वाटला पाहिजे, यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून हे जे धोके आहेत ते तयार होणार नाहीत. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की व्यवसाय सुरू केल्यानंतर भविष्यात येणारे संभाव्य धोके ओळखून त्यावर आजच तुम्हाला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, त्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ह्या चारही पॅरामीटर लक्षात घेता आणि त्यावर अभ्यास करता, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचा विकनेस काय आहे, तुमच्याकडे कशा प्रकारच्या संधी असणार आहेत, त्यामुळं काही धोके निर्माण होणार आहेत का किंवा काही थ्रेट्स निर्माण होणार आहेत का, ह्याचा जेव्हा अभ्यास करता आणि त्यानुसार व्यवसायाचं प्लॅनिंग करता, त्यानुसार व्यवसायाची एक स्ट्रॅटेजी बनवता, तेव्हा तुमचं किराणा दुकान यशस्वी होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. आता किराणा दुकान हे एक फक्त उदाहरण झालं. असे अनेक व्यवसाय आहेत किंवा व्यवसायामधल्या अनेक गोष्टी आहेत. मार्केटिंग आलं, प्लॅनिंग आलं, मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आली किंवा इतर काही डिसिजन आले, अगदी करिअरची निवड करणं आलं. ह्या सगळ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुम्ही स्वॉट ॲनालिसिस केलं तर तुमचा जो निर्णय असेल तो फार किंवा आधीपेक्षा योग्य झालेला असेल आणि तो निर्णय यशस्वी होण्याची शक्यता वाढलेली असेल. आता ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.